तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलवर. तर आत्तापर्यंत आपण फॉर लूपच्या बेसिसवर प्रोग्राम बघत होतो. कालच्या लेक्चरमध्ये पण काही प्रोग्राम आपण डिस्कस केले. अजून काही आपले लेवल 1मधले 2मधले आपल्याला काय करायचे, काही प्रोग्राम डिस्कस करायचे. आज आपण 3 ते 4 प्रोग्राम व्यवस्थितपणे डिस्कस करू, त्यांचं लॉजिक आपण समजून घेऊ. जसं मागच्या लेक्चरमध्ये काही प्रोग्राम शिकवले, जसे की कोणते कोणते हे प्रोग्राम मी शिकवले तुम्हाला. कोणते इथं बघा, इवन नंबर कोणते कोणते, A to Z कॅरेक्टर कसे प्रिंट करायचे, रिव्हर्स नंबर कसे प्रिंट करायचे, 1 to 100मध्ये नंबर प्रिंट करायचे. पण डिफरन्स काय ठेवायचा आपल्याला, 3 आपल्याला डिफरन्स ठेवायचा आहे. तसंच आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय डिस्कस करायचं, टेबल प्रिंटिंग, सम ऑफ n नॅचरल नंबर आणि सम ऑफ स्क्वेअर ऑफ n नॅचरल नंबर, याचे 3 प्रोग्राम आपण फोकस करणार आहे. नंतर पॉवर ऑफ नंबरवर मग काय करणार आहे, फोकस आपण करणार आहे. असे 3 ते 4 प्रोग्राम आपण काय करणार आहे, या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. सगळ्यात पहिला जो प्रोग्राम आहे आपला कोणता आहे, टेबल प्रिंटिंग. टेबल प्रिंटिंग म्हणजे काय, जसं की 6 1 जा 6, 6 2 जा 12, 6 3 जा 18, 6 4 जा 24, 6 5 जा 30, 6 6 जा 36, 6 7 चा 42, 6 8 चा 48, 6 9 चा 54, 6 10 जा 16. पण हा जो 6 दिसतोय तुम्हाला काय, म्हणजे जेव्हा आपण एखादा टेबल लिहितो, जसे की पाडे म्हणता ना मराठीमध्ये, आपण काय म्हणतो पाडे, बे 1 बे 2 बे 4 बे 3 6 बे 4 8 बे 5 10 बे 6 12 बे 7 14 बे 8 16 बे 9 18 बे 9 20. हे काय करतो आपण, पाडे आपण इन जनरलमध्ये जसं म्हणतो तसं त्या पाडेला मला काय करायचं, आता प्रोग्रामिंग वेमध्ये काय करायचं, प्रिंट करायचं. प्रिंट करायचं म्हणजे कसं, 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 6 36, 6 7 42, 6 8 48, 6 9 54, 6 9 60. तर हा जो 6 आहे, तुम्ही बघा पहिल्या नंबर, जसं की हाच नंबर वाढतोय ना, फक्त जो आपण त्याला मल्टिप्लाय करतोय प्रत्येक वेळेस, त्या प्रत्येक नंबरला काय होतोय, मल्टिप्लाय करतो. म्हणजे 6 1 जा 6, 6 2 जा 12, 6 3 जा 18, 6 4 जा 24, 6 5 जा 30, 6 6 जा 36, 6 7 जा 42, 6 8 जा 48, 6 9 जा 54, 6 10 जा 16. तर आपण बघितलं तर हा 6 काय आपला कॉन्स्टंट आहे, आणि त्याला जो मल्टिप्लाय होतो तो नंबर काय होतोय, इन्क्रीमेंट होतोय. काय होतं, इन्क्रीमेंट होतोय. आणि काम काय करायचं आपल्याला, एक एक नंबर इन्क्रीमेंट करून काय करायचं, जे कॉन्स्टंट नंबर आलेले त्याला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. मग सगळ्यात पहिलं तुम्ही म्हणशाल सर हे काय आहे, हे तुम्ही जे शिकवता याच्यामध्ये नेमकी करायचं काय, आपल्याला करायचं काय, आपल्याला हा असा टेबल काय करायचा, प्रिंट करायचं, सेम फॉर्मॅटमध्ये ठेवायचा आहे. त्याला काय मल्टिप्लाय झालं ते पण मला दाखवायचं आहे, आणि त्याचा रिझल्ट काय आला ते पण मला दाखवायचं. तर हा कसा होईल हे मला सांगा आधी. तर सगळ्यात पहिलं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आपल्याला काय इमॅजिन करावं लागतं, आउटपुट स्क्रीन. म्हणजे की आउटपुट स्क्रीनवर मला काय दाखवायचं आहे, आउटपुट स्क्रीनवर सगळ्यात पहिलं दाखवाल की एंटर टेबल असा मेसेज देईल मी. मग टेबलच्या ठिकाणी तुम्ही 6 टाकलं, आणि त्याच्यानंतर मला 6 टाकल्यानंतर काय झालं पाहिजे माहिती का, इथं 6 × 1 असं आलं पाहिजे 6, नंतर 6 2 × 2 12 आलं पाहिजे, 6 × 3 काय आलं पाहिजे, 18 आलं पाहिजे. असं कुठपर्यंत आलं पाहिजे, 6 × 10 = 60. काय करायचं, 60 असं कुठपर्यंत आलं पाहिजे, हे सर्व आपले पूर्ण आउटपुट इथे आलं पाहिजे. काय आलं पाहिजे, पूर्ण आउटपुट आपल्याला इथं आलं पाहिजे. ही काय पूर्ण आउटपुट स्क्रीन आपली आलेली आहे. आउटपुट स्क्रीन म्हणजे काय, 6 × 1 6, 6 2 जा 12, 6 3 जा 18, 6 4 जा 24, 6 5 जा 30, 6 6 जा 36, 6 7 जा 42. हे असं पूर्ण काय पाहिजे मला, 10पर्यंत मल्टिप्लायवरपर्यंत काय पाहिजे मला, पूर्ण आउटपुट पाहिजे. सगळ्यात पहिलं मी बघितलं की आपला एक नंबर काय कॉन्स्टंट आहे, पण त्याला जो व्हॅल्यू जी मल्टिप्लाय होती ती काय होते, चेंज होती. केव्हा जी एक व्हॅल्यू चेंज झाल्यानंतर दुसरी व्हॅल्यू चेंज, एक व्हॅल्यू चेंज झाली दुसऱ्याला, तिसऱ्याला, चौथ्याला, हे काय होते आपसमध्ये मल्टिप्लिकेशन करताना काय होते, चेंज आपला होतं. आता चेंज होते तर मग मला जी व्हॅल्यू परत 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 इन्क्रीमेंट करायला लागते, आणि एक एकनीच इन्क्रीमेंट होते. आणि इनिशियलाइजपासून पण कशापासून करायची, 1 पासून करायची. तर मी इथं काय फॉर लूप लावू शकतो ना, काय करू शकतो, फॉर लूप लावू शकतो. आणि त्या फॉर लूपमध्ये येणाऱ्या व्हॅल्यूशी मला काय करायची, कॉन्स्टंट जो नंबर राहील त्याच्याशी काय करायचे, मल्टिप्लाय करायचे. कसं मल्टिप्लाय करायचं इथं लक्ष द्या. याचा कोड कसा येईल, कोड जर बघायला गेलं तर सगळ्यात पहिलं इथं बघा की आपण युजरकडून काय करू, एक नंबर घेऊ वगैरे सर्व घेऊ. आता मला याचा सुडो कोड जर म्हणायला गेलं तर तुम्ही कसं येईल की मला आता काय करायचं, जो नंबर येईल काय येईल, फॉर इंट कुठून स्टार्ट करायचं आहे, i = 1 पासून स्टार्ट करायचं, आणि न्यायचं कुठपर्यंत आहे, 10 पर्यंत न्यायचं आहे ना. तर i < कुठं काय करायचं, i < = 10 करावं लागेल, आणि आयला काय करायचं, एक एकनी इन्क्रीमेंट आपल्याला करायचं. आणि याच्यामध्ये मला काय परफॉर्म करायचं, समजा युजरने जो नंबर टाकला तो काय करतो, मी n मध्ये जाऊन स्टोअर करतोय. कशामध्ये,
इंट n नावाची मेमरी तिथे जाऊन काय करतोय, तो नंबर जाऊन स्टोअर करतोय. त्या नंबरला काय करतोय मी लूपमधल्या प्रत्येक व्हॅल्यूने काय करतोय मल्टिप्लाय करतोय. म्हणजे काय मल्टिप्लाय करतोय म्हणजे काय प्रिंटेप इथे काय करतो मी %d आणि इकडे काय केलं मी n इंटू आय काय करतोय n इंटू आय याला काय करतोय मल्टिप्लाय करतोय. तर मला प्रत्येक वेळेस काय मिळेल एक रिझल्ट आपल्याला मिळेल. काय मिळेल एक रिझल्ट आपल्याला मिळेल. आलं त्यानं n इंटू आय म्हणजे पहिलं n काय आपला 6 आहे. मग जेव्हा लूप चालेल हा येईल इथं 6 इंटू 1 6 मिळालं. 16 जर मग आय इन्क्रीमेंट होईल. हे स्टेटमेंट झालं काय होईल आय इन्क्रीमेंट होईल. आय इन्क्रीमेंट होईल काय होईल 2 होईल. 2 लेस दॅन इक्वल टू 10 आहे का आहे तर काय होईल कंडिशन ट्रू होईल. म्हणजे 2 इंटू आय म्हणजे काय 2 इंटू 2 काय झालं n काय आपला 6 आहे. 6 इंटू 2 काय झालं आपलं 12 झालं. मी अजून व्यवस्थित सांगतो तुम्हाला कुठं जेव्हा आपला कोड मी पूर्ण टाईप करेल तेव्हा तुम्हाला सगळ्यात आधी समजेल. एक एक गोष्ट काय करू आता आपण एक एक गोष्ट समजून घेऊ कशा गोष्टी काय वर्क करतात ते. सगळ्यात पहिलं आपल्याला काय करायचं कोड ब्लॉक जे आपल्याला त्याला काय करायचं ओपन करायचं आणि या कोड ब्लॉक्समध्ये काय करायचे आपल्याला कोड हा लिहायचा आहे. काय करायचं कोड आपल्याला लिहायचं आहे. तर कोड ब्लॉक्समध्ये सगळ्यात पहिलं तुम्ही विचार करा कोड ब्लॉक्समध्ये आपण सगळ्यात पहिले जेव्हा काय करतो एक इथे एम्प्टी फाईल क्रिएट करतो. काय करतो एम्प्टी फाईल क्रिएट करतो. ह्या फाईलला मी काय करतो सेव्ह करतो. सेव्ह करून काय करतो मी इथे सेव्ह करतो. जसं की फर्स्ट डॉट काय करतो मी फर्स्ट डॉट पहिले काय करतो फर्स्ट डॉट सी नावाने काय केलं मी एक फाईल क्रिएट केली. आता या फाईल क्रिएट झाल्यानंतर खूप जणांनी नवीन व्हर्जन काय केलं डाउनलोड केले. त्यांनी एक लक्षात ठेवा तुम्हाला ही लाईन लिहावाच लागेल. जी 25 आता व्हर्जन चालू आहे त्याचं हॅशटॅग इन्क्लूड stdio.h ही तुम्हाला काय करावं लागेल तिथे लिहावंच लागेल. नंतर आपण इथं काय करतो मेन फंक्शन. तर इथं व्हाईड मेन लिहिण्याची कायम सवय ठेवा. काय व्हाईड मेन हे काय राहतं मेन फंक्शन राहतो जिथून काय होतं ॲक्च्युअली आपला प्रोग्राम एक्झिक्युशन स्टार्ट होत असतो. आता मला सगळ्यात पहिले काय काम करायचं युजरकडून एक नंबर घ्यायचा आहे. आउटपुट स्क्रीनला इमेजिन करा. आउटपुट स्क्रीनला इमेजिन केलं काय एंटर टेबल नंबर घ्यायचा आहे आणि तो टेबल नंबर काय करायचा स्पेसिफिक लोकेशनमध्ये जाऊन स्टोअर करायचा. कारण त्या टेबल नंबरलाच मल्टिप्लाय काय करायचे आपल्याला लूपमध्ये जो चालणार आहे त्या व्हॅल्यूशी काय करायचं मल्टिप्लाय आपल्याला करायचं. म्हणजे काय मी जसं एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो इंट n इथं मेसेज देतो मी प्रिंटेप इथं काय मेसेज देतो एंटर टेबल. तर काय करेल टेबल नंबर मी इथे टाकेल. आता हा मेसेज दिल्यानंतर मला युजरला काय करावं लागेल जो टेबल टाकेल त्याला काय करायचं रीड करून मला काय करायचं एक स्पेसिफिक ॲड्रेस जाऊन स्टोअर करायचं आहे. कोणत्या ॲड्रेस जाऊन स्टोअर करायचं आहे n व्हेरिएबलचा जो ॲड्रेस आहे त्या ॲड्रेस जाऊन काय करायचं स्टोअर करायचं. तिथं काय करेल मी स्कॅनएप मला स्टोअर काय करायचं त्याचा फॉर्मॅट %d आणि कुठं जाऊन स्टोअर करायचे ॲड्रेस ऑफ n व्हेरिएबलचा जो ॲड्रेस असेल तिथे जाऊन काय करायचं मला स्टोअर तिथे करायचं. काय करायचं n व्हेरिएबलचा जो पण ॲड्रेस असेल तिथे जाऊन काय करायचं मला स्टोअर करायचं. म्हणजे ॲड्रेस ऑफ काय होईल हा n आपला होईल. त्याच्यानंतर आता n व्हेरिएबलच्या ॲड्रेस जाऊन स्टोअर झालं युजरकडून नंबर घेतला. मेन काम काय करायचं आपल्याला की 6 इंटू 1 6 आला पाहिजे 6 इंटू 2 12 आला पाहिजे. असं काय करायचं आपल्याला प्रिंट करायचं. आणि मी जेव्हा प्रिंट करायचं तेव्हा लॉजिकमध्ये मला काय दिसलं की आपला 6 काय कॉन्स्टंट आहे आणि त्याला मल्टिप्लाय होणारा नंबर काय होते चेंज होते. मग जी गोष्ट चेंज होते तीच काय करावं लागते आपल्याला लूपमध्ये टाकावं लागते. की तुम्हाला इनिशियलाइज कुठून करायचं लूप ब्रेक कुठं करायचं आणि लूपमध्ये पुढची स्टेप कितीने मूव्ह करायची तर ती कुठं देतो आपण लूपमध्ये देतो. जसं की फॉर मी काय केलं इंट आय इज इक्वल टू 1 पासून आपल्याला काय करावं लागेल लूप स्टार्ट करावं लागेल. आणि न्यायचा कुठपर्यंत न्यायचा आपल्याला आय लेस दॅन इक्वल टू 10 पर्यंत न्यायचा. आणि आयला काय केलं मी एक एकने इन्क्रीमेंट केलं. काय एक एकने इन्क्रीमेंट केलं जसं की 6ला मी 1 सोबत मल्टिप्लाय केलं काय मिळालं मला 6 मिळाला. 6ला मी 2 सोबत मल्टिप्लाय केलं काय मिळाला 12 मला मिळाला. 6ला मी 3 सोबत मल्टिप्लाय केलं मला काय मिळाला 18 मला मिळालं. जसं एक त्या कॉन्स्टंट नंबरला एक लूपमधल्या व्हॅल्यूनी मल्टिप्लाय केलं काय मिळालं मला स्पेसिफिक रिझल्ट मिळतोय. आता या लूपमध्ये मला काय टाकावं लागेल या लूपमध्ये मला हे मेन्शन करावं लागेल की 6 इंटू 1 मग तो एक्सच्या जागी ना मी काय करू एक्स टाकून देतो. म्हणजे फॉर्मॅट आपल्याला दिसेल ना. जसं की आता इथे काय करायचं मला प्रिंटेप मी काय करतो प्रिंटेप इथे काय करतो %d इंटू जिथे इंटूच्या जागी काय करतो माहिती का आता एक्स टाकतो मी काय टाकतो एक्स टाकतो. म्हणजे ते फॉर्मॅट जसं पाहिजे आपल्याला जसं आउटपुट स्क्रीनला पाहिजे तसंच दिसेल %d इथे काय लागेल %d काय केलं %d इथं केलं. आणि इक्वल टू काय करायचं मला या दोघांचा रिझल्ट कोणता रिझल्ट तो स्टोअर कुठं होईल रिझल्ट सिंगलमध्ये ना 6 इंटू 1 केल्यावर काय येतो 6 येतो. मग त्याला स्टोअर करण्यासाठी एक अजून हे घ्यावं लागेल
आणि इथं मेन्शन करताना अजून एक गोष्ट आपल्याला काय करावं लागेल की पहिलं काय राहील, पहिलं आपला 6 म्हणजे एन मध्ये जी व्हॅल्यू स्टोअर होती ती 6 राहत होती. इथं काय मेन्शन करावं लागेल मला एन, त्याला मल्टिप्लाय होणार दुसरी काय व्हॅल्यू राहते आय, लूपमधली व्हॅल्यू म्हणजे आय. आणि नंतर काय मला एन इंटू आय, नंतर काय एन इंटू आय आलं. एन इंटू आयने काय करायचं मला इथे जाऊन स्टोअर करायचं झालं. तर हे आपलं काय होईल, एक 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 गोष्टी आता प्रिंट होतील. मी इथे काय केलं, इथं मी इपिक पेन उघडतो. इपिक पेन उघडल्यानंतर आता तुम्हाला मी सगळ्या गोष्टी काय करतो क्लिअर करतो. काय करतो, हा प्रोग्राम कसा लिहिला आहे हा खूप जणांना आता डाऊट येतो लगेच, खूप म्हणताय की स्लो करावं असं शिकवणं. तर स्लो आपण करू, जसं की एंटर टेबल. तर युजर काय करेल, एक टेबल आपल्याला टाकेल, जसं की काय केलं 6 टाकला तर एन नावाचं एक मेमरी लोकेशन आहे ज्याचा ॲड्रेस 1000 आहे. त्या 1000च्या ॲड्रेस जाऊन काय होईल 6 आपला स्टोअर होईल. नंतर तुम्ही काय करताय, एक लूप चालवताय, त्या लूपमध्ये व्हॅल्यू कुठून इनिशियलाइज करताय, आय इज इक्वल टू 1 पासून इनिशियलाइज करताय. आय इज इक्वल टू 1, नंतर 3, नंतर 4, नंतर 5, असं करत करत तुम्ही आय इज इक्वल टू 6, आय इज इक्वल टू 7, आय इज इक्वल टू 8, आय इज इक्वल टू 9 आणि आय इज इक्वल टू 10, असं 10पर्यंत काय करता तुम्ही व्हॅल्यूला इन्क्रीमेंट करत चालताय. आणि कितीने इन्क्रीमेंट केलं, एक एकनी. म्हणून मी काय केलं 1 2 3 4 5 6 7 8 9 3 एक एकनी स्टेपनी मूव्ह केलेले. त्याच्यामध्ये काय केलं, आय इज इक्वल टू 1, काय 1 लेस दॅन इक्वल टू 10 आहे का, आहे. तुम्ही काय करा आयला प्लस प्लस करा, काय करा एक आहे का 1 जायचं कुठपर्यंत इथं चेक होईल, काय 1 लेस दॅन इक्वल टू 10 आहे का, आहे. तर तुम्ही काय करा इथे एक स्पेसिफिक काम करा, काय काम करा, या 1ला काय करा, जी आयमधली व्हॅल्यू आहे त्या आयमधल्या व्हॅल्यूला काय करा एन सोबत मल्टिप्लाय करा. एन सोबत मल्टिप्लाय, एन काय आपला 6 इंटू 1, त्याचा रिझल्ट काय येईल 6. नंतर आय इन्क्रीमेंट होईल, आय इन्क्रीमेंट होऊन काय जाईल, ही लाईन झाल्यानंतर आय काय होईल आपला इन्क्रीमेंट होईल. आय काय झालं 2, 6 इंटू 2 काय होतं आपला 12. नंतर काय होईल, आय इथं चेक होईल 2 लेस दॅन इक्वल टू 10 आहे का, आहे. तर मग काय करा परत 6 इंटू 2 म्हणजे 12 आपला होऊन जाईल. तसंच 6 इंटू 3 काय होईल आपला 18 आपला जाईल का, कारण आय इन्क्रीमेंट होईल ना. आता हे स्टेटमेंट प्रिंट झाल्यानंतर 6 इंटू 2 12 आलं, कारण 2 लेस दॅन इक्वल टू 10 होतं म्हणून काय इथं आपला त्याचा रिझल्ट प्रिंट झाला. तसंच 6 इंटू 3 काय झाला 18 झाला. मग 18 झाल्यानंतर आय इन्क्रीमेंट होऊन काय होईल 4 होईल. 6 इंटू 4 इथं काय होईल 6 इंटू 4 काय झालं 24 आपलं झालं. नंतर 6 इंटू 5 तर काय झालं आपलं 6 इंटू 5 केल्यानंतर काय झालं 30 आपलं झालं. असंच कुठपर्यंत झालं, लास्टला येईल 6 इंटू 10 काय झालं 60. आणि अजून 10 इन्क्रीमेंट, समजा आधी 10 आहे, नंतर इन्क्रीमेंट होऊन काय झालं 11 लेस दॅन इक्वल टू 10 आहे का, नाही आहे. लूप ब्रेक झाला म्हणजे लास्टला मला काय मिळेल 10पर्यंत आपल्याला सगळे नंबर प्रिंट होऊन मिळतील. बघायचे आधी तो आपण बघू, नंतर काय करू, हे झाल्यानंतर मी तुम्हाला पूर्ण आउटपुट दाखवतो. आउटपुट दाखवल्यानंतर आपला बघा काय करतो, बिल्ड अँड रन करतो. तर पूर्ण बघा आपल्याला जसं आउटपुट पाहिजे, जसं 6 मी टाकलं तर मला काय मिळालं 6 इंटू 1 6, 6 2 12 असं काय मिळालं. पण मला आता थोडं व्यवस्थित पाहिजे. व्यवस्थित कसं की याच्यानंतर एक न्यू लाईन आली पाहिजे. तर इथं काय करतो मी /n देऊन देतो. /n दिलं, F9 केलं मी. आता बघा जसं की 6 टाकलं तर मला काय आउटपुट मिळालं 6 इंटू 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 6 36, 6 7 42, 6 8 48, 6 9 54, 6 10 60 आपलं झालेलं आहे. आणि एक कसं काम केलं, जसं आपल्याला आउटपुट पाहिजे होतं त्याच फॉर्मॅटमध्ये काय केलं मी इथं मेन्शन केलं की काय तो इंटू म्हणजे डायरेक्ट इंटू नाही, तिथं एक्स आपण वापरलं की दिसण्यासाठी फक्त 6. इथं काय येईल सगळ्यात पहिले इथं येईल की 1 लेस दॅन इक्वल टू 10 आहे का. मग युजरनी नंबर समजा 6 टाकलाय तर 6 इथं येईल. 6 इंटू 1 लेस दॅन इक्वल टू 10 आहे का, आहे. तर 6 इंटू काय करा 1 इथं दाखवा. म्हणजे काय इथं ॲक्च्युअलमध्ये मल्टिप्लिकेशन होईल एन इंटू आय, म्हणजे काय 6 इंटू आय नंतर जे मल्टिप्लिकेशन आहे ते कुठं स्टोअर होईल आपलं इथे स्टोअर होईल. इथे स्टोअर झाल्यानंतर पहिला मला काय मिळालं 6 मिळालं. असं जेव्हा आय इन्क्रीमेंट होईल याच्यानंतर 2 लेस दॅन इक्वल टू 10 आहे का, आहे. तर काय करा तुम्ही 6ला 2शी मल्टिप्लाय करा. 6 इंटू 2 केलं काय मिळेल मला 12 मला मिळेल. आणि ते 12ला काय करेल इथं प्रिंट करेल. आय इन्क्रीमेंट होऊन काय झालं 3 झालं. काय 3 लेस दॅन इक्वल टू 10 आहे का, आहे. तर तुम्ही काय करा 6 इंटू 3 म्हणजे काय 18, ते 18ला काय करा मल्टिप्लाय आपण केलेला आहे. असंच कुठपर्यंत चालेल तो ऑलमोस्ट 10पर्यंत चालेल. म्हणजे 6ला मी जर 1 पासून 10पर्यंत नंबरनी मल्टिप्लाय केलं तर मला काय मिळेल पूर्ण तो पाडा आपल्याला
मिळून जाईल. आणि त्यालाच काय लॉजिक मी इथे लिहिलेलं आहे. किती 4-5 लाईनमध्येच आपला काय झाला पूर्ण पाडा इथे प्रिंट झालेला आहे. अशा बेसिक लॉजिकनीच काय होईल तुमचे छोटे छोटे लॉजिक इम्प्रूव्हमेंट होत राहील आणि तेव्हा तुम्ही DSC मध्ये चांगले बनू शकता. समजलं. आता हे झालं आपलं काय, हे झालं आपलं काय, आपलं पहिला थोडासा डिफिकल्ट प्रोग्राम. याच्यानंतरचे सगळे प्रोग्राम असे थोडे 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 मोठे 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 होत चालेल आणि एक दिवस तुम्ही बघशाल की सगळ्या गोष्टी तुम्हाला काय जमायला इथे लागेल. आलं ध्यानात. तर हा प्रोग्राम आपला इथे झालेला आहे. आता नेक्स्ट जो प्रोग्राम आहे आपला काय, समजलं आहे सगळ्यांना. लाईव्ह घेण्याची खूप जणांची रिक्वेस्ट आहे. आता लाईव्ह घेणं आपल्याला पॉसिबल नाही पण ट्राय करू आपण 1-2 दिवसानंतर लाईव्हचं काही म्हणजे डाऊट सेशन वगैरे आपण ठेवू शकतो. रेकॉर्डेड लेक्चर म्हणजे की मला खूप टाईम काढून या गोष्टी मॅनेज करायचं असं लाईव्हसाठी खूप आपल्याला टाईम पाहिजे असतो. सध्या तरी लाईव्ह पॉसिबल नाही आहे. आपण पूर्ण जे लेक्चर आहे एक डाऊट सॉल्विंग सेशन आपण ठेवत जाऊ कधी शनिवारी किंवा रविवारी असं एक डाऊट सॉल्विंग सेशन ठेवू. त्याच्यामध्ये आपण फक्त स्टुडंटचे डाऊट्स डिस्कस करू आणि त्याचे एक फिक्स टायमिंग ठेवू. त्या फिक्स टायमिंगलाच काय करू लाईव्ह येऊन आपण सगळ्यांचे डाऊट तिथे सॉल्व करण्याचा ट्राय करू. आलं त्यानं. टेबल प्रिंटिंग झालं. आता नेक्स्ट काय माहिती का, पॉवर ऑफ नंबर हा प्रोग्राम मला करायचा आहे. तर पॉवर ऑफ नंबर म्हणजे काय, जसं की 2 की पॉवर 3 केल्यानंतर काय मिळतं मला 8. तर हा याची काय करायचं रिझल्ट आपल्याला फाइंड करायचं आहे. तर मी तुम्हाला डायरेक्ट याने लॉजिक एक्सप्लेन करतो. मी काय करतो इथं पूर्ण लॉजिक तुम्हाला एक्सप्लेन करतो. हा पूर्ण प्रोग्राम इथे कट करतो. पॉवर ऑफ नंबर म्हणजे काय, पॉवर ऑफ नंबर म्हणजे काय, इथं बघा पॉवर ऑफ नंबर म्हणजे काय घ्यायचं माहिती का, जसं की 2 की पॉवर 3 केल्यानंतर काय मिळतो आपल्याला 8 मला मिळतो. 3 की पॉवर 2 केल्यावर मला काय मिळतो 9 मला मिळतो. 9 की पॉवर 2 केल्यावर काय मिळतो मला 81 मला मिळतो. तर असं ही पॉवर केल्यानंतर मला काय मिळालं पाहिजे, एक रिझल्ट मिळाला पाहिजे. हे कसं तुम्ही स्टोअर करशाल. सगळ्यात पाहिजे हा 2 म्हणजे काय असतो सांगा बरं मला. 2 म्हणजे असतो आपला बेस आणि 3 म्हणजे काय असतो आपली, 3 म्हणजे असतो आपली पॉवर. काय असते 3 म्हणजे पॉवर किंवा एक्सपोनंट पण म्हणतात त्याला, याला बेस आणि आपण काय म्हणू ते पॉवर कितपर्यंत मला न्यायची. म्हणजे मला आता काय करायचं इथं, मला काय करायची 2 की पॉवर 3 केल्यानंतर काय रिझल्ट येतो. 2 की पॉवर 3 म्हणजे काय, 2ला आपण काय करतो 3 वेळेस मल्टिप्लिकेशन करतो ना. काय करतो 2 की पॉवर 3 म्हणजे 2ला आपण काय करतो 3 वेळेस मल्टिप्लिकेशन करतो. म्हणजे किती जेवढी ज्याची पॉवर आहे तिथपर्यंत काय करतो मल्टिप्लिकेशन करतो. मग मला लूपची कंडिशन मिळाली. जेव्हा 2 की म्हणजे एकठा राहतो तेव्हा काय राहतो i = 1 करू शकतो ना आपण, की एकदा आहे भाऊ एकच वेळेस आहे. आणि मला न्यायचं कुठपर्यंत आहे, जेवढी पॉवर राहील तिथपर्यंत. काय जेवढी पॉवर राहील तिथपर्यंत काय करायचं आहे मला न्यायचं. जसं पॉवरमध्ये काय आता 3 येतं, मला न्यायचं कुठपर्यंत आहे i = 1 पासून स्टार्ट करायचं आणि 3 वेळेस काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं. कशाला मल्टिप्लिकेशन करायचं आहे, मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला त्या बेस नंबरला स्वतःचीच मल्टिप्लिकेशन करायचं आहे. काय करायचं बेस नंबरला स्वतःची मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आणि किती वेळेस करायचे, जितके पॉवर राहील तितके वेळेस काय करायचं एकमेकांसोबत मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे. पण सर तुम्ही म्हणजे मल्टिप्लिकेशन करू पण याला स्टोअर करण्यासाठी एखादा व्हॅरिएबल पण लागेल. स्टोअर करायचं म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी आधी व्हॅल्यू पण असाइन करायला लागेल. असंच थोडी स्टोअर करणार ते. एक व्हॅरिएबल डिक्लेअर करून दिलं त्याच्यामध्ये रिझल्ट डाऊन स्टोअर होईल, पण कंटिन्युअसली न्यू अपडेट रिझल्ट स्टोअर करण्यासाठी आपल्याला काहीतरी एक व्हॅरिएबल डिक्लेअर करावं लागेल. जसं की एक डिब्बा आपल्याला बनावा लागेल. त्या डिब्यामध्ये काय होणार आहे पहिल्यांदा 2 येईल. काय येईल 2 येईल. मग या 2चं काय होईल त्या बेस नंबरसोबत मल्टिप्लिकेशन होईल. तो पण काय राहणार आहे 2. मग त्यांचं ते दोघं होऊन आधी काय होतील 2 × 2 काय झाला 8. मग नंतर काय होईल 8 इथं येईल. 8चं काय होईल मग सॉरी इथं 4 येईल. 2 मिनटं परत सांगतो मी काय करतो परत सांगतो. जसं की आता एक डब्बा आपल्याला बनावा लागेल. त्या डब्यामध्ये काय होणार आहे जेव्हा काहीच नाही राहणार आधी तर काय मल्टिप्लिकेशन आहे. जर मी या नंबरला 0शी मल्टिप्लाय केलं तर आपलं ऑब्वियसली रिझल्ट काय होऊन जाणार आहे 0. मग 0 नाही तर आपण काय स्टोअर करू शकतो त्या डब्यामध्ये स्टोअर करू शकतो आपण 1. तर इथं काय घेतलं मी एक 1 स्टोअर करून घेतला. समजा की तो डब्बा काय रिझल्ट स्टोअर करणार आहे म्हणून त्याचं नाव काय दिलं मी रिझल्ट नाव देऊन दिलं. त्या रिझल्टमध्ये काय होणार आहे आपलं एक व्हॅल्यू काय होणार आहे स्टोअर होणार आहे. काय स्टोअर होणार आहे पण स्टोअर आपलं होणार आहे की त्या नंबरला मला काय करायचं आहे. जर मी या पूर्ण नंबरला 1शी मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे का फरक पडणार आहे का. 2 × 2 × 2 याचा आला 8. 8ला मी 1शी मल्टिप्लाय केलं काय फरक पडणार आहे का नाही. मग मी जर याच्यामध्ये जर मला आता एक डिब्बा बनायचा त्याच्यात इनिशियली व्हॅल्यू काय ठेवावं लागेल मला 0 ठेवली आणि त्याच्यासोबत मी बेस नंबरला मल्टिप्लाय केलं तरी काय येणार आहे ऑब्वियसली सगळं आन्सर रिझल्ट 0च येणार आहे. पण जर मी 1 ठेवला तर 1ला मी त्या पूर्ण नंबरच्या बेस नंबरचे मल्टिप्लिकेशन एकेकाला मल्टिप्लाय करत राहिलो तर काय फरक पडणार आहे का नाही. सर तुम्ही म्हणजे हे काम का करताय तुम्ही
कारण आपल्याला लूपमध्ये चालवायचं आहे. लूपमध्ये चालवायचं ते एक असा डब्बा पाहिजे त्याच्यामध्ये काय कंटिन्युअसली व्हॅल्यू अपडेट होईल, म्हणजे स्टोअर होईल. ती व्हॅल्यू काय होईल, स्टोअर होईल. आणि जेव्हा लूप ब्रेक होईल लास्टला जी व्हॅल्यू स्टोअर राहील ना तेच आपलं काय राहील, रिझल्ट राहील. हे कसं काय पॉसिबल आहे, तर इथं बघा जसं की आता पहिल्यांदा काय 1 आहे. आता या 1शी मला काय करायचं माहिती का, रिझल्ट जेव्हा राहील ना, जसं की i = 1 पासून लूप स्टार्ट झाला आहे आणि तेव्हा आपला बेस काय आहे 2 आहे. तुम्ही काय करा, या 1शी मल्टिप्लाय काय करा 2 करा. इथं व्हॅल्यू काय आली आपली 2 व्हॅल्यू आली आपली. आणि जेव्हा 2 व्हॅल्यू आली ना मग ती काय करा रिझल्टमध्ये स्टोअर करा. रिझल्टमध्ये स्टोअर केल्यानंतर मला काय करायचं, परत 2ने मल्टिप्लाय करायचं. कारण की i आपला लूप कुठं चालला जाईल, आता i = कुठं चालला जाईल, i = चालला जाईल 2ला गेला. मग 2ला गेल्यानंतर मला काय करायचं, तेव्हा पण बेस बघितला मी, काय बेस बघितला काय 2चे आधी काय होतं 2. मग आता रिझल्टमधली जी करंट व्हॅल्यू त्याला काय करा तुम्ही 2 सोबत मल्टिप्लाय करा. रिझल्टमधली करंट व्हॅल्यू त्याला काय करा 2 सोबत मल्टिप्लाय करा. म्हणजे काय झाला, हा झाला 4 झाला. आता रिझल्टमध्ये काय आहे व्हॅल्यू 4 आहे. तुम्ही 4ला काय करा, i = 3 वर जी व्हॅल्यू राहील बेस काय आहे, i = 3 वर बेस 2 आहे ना, तर या 4ला काय करा 2 सोबत मल्टिप्लाय करा. 4ला काय करा 2 सोबत मल्टिप्लाय केलं, काय आला 8. म्हणजे इथं लास्टला व्हॅल्यू काय आली मला 8. का, कारण पॉवरपर्यंतच आपल्याला चालवायचे आणि पॉवरपर्यंत चालवायचे म्हणजे लास्टला व्हॅल्यू काय आपली लूप कुठं ब्रेक होईल पॉवर, आणि त्याच्यात पुढे गेल्यावर लूप काय होऊन जाईल आपला ब्रेक होऊन जाईल. ब्रेक झाल्यानंतर लास्टला माझी रिझल्टमध्ये व्हॅल्यू काय राहते 8 आणि 2⁻³ केल्यावर पण काय येते 8. दोघं रिझल्ट काय आले आपले इक्वल आले. म्हणजे काय हे लॉजिक आपण काय करू शकतो, इम्प्लिमेंट करू शकतो. अजून एकदा सांगतो प्रोग्रामिंग वेने. जसं की आता आउटपुट स्क्रीन आहे, आउटपुट स्क्रीनला काय करा इमॅजिन करा, आउटपुट स्क्रीनला इमॅजिन करा. मला युजरकडून काय घ्यायचं, एक बेस घ्यावा लागेल. काय घ्यावं लागेल, बेस घ्यावा लागेल. जसं की बेस = मी काय करतो 2 घेतला आणि त्याची पॉवर पण घ्यावं लागेल. काय लागेल, पॉवर पण घ्यावं लागेल 2 आणि मी पॉवर काय घेतली 3 घेतली समजा. आणि त्याचा रिझल्ट काय येईल, पॉवर ऑफ गिवन नंबर, पॉवर ऑफ गिवन नंबर = काय करतो मी 8 इथे करून देतो. काय करतो 8 इथे करून देतो. 8 काय करतो मी इथे करून देतो. 8 आपला लास्टला रिझल्ट येईल. मग सगळ्यात पहिलं आपल्याला काय करायचं, जी आउटपुट स्क्रीन दिसते ना त्याला काय करा कोडची सुरुवात करा. काय करा, कोडची सुरुवात तिथे करा. कोडची सुरुवात मग इथे कशी होईल, सगळ्यात पहिलं आपण काय करू वाईड मेन. त्याच्यानंतर आता मला काय करायचं, वाईड मेन झाल्यानंतर युजरला सगळ्यात पहिला मेसेज काय दिसला पाहिजे की बेस टाका. मग तो बेस कुठेतरी स्टोअर करावं लागेल. तर बेस मी काय केलं, बेस नावाचं व्हेरिएबलमध्ये स्टोअर केलं. नंतर इंट काय केलं मी, पॉवरमध्ये जाऊन काय केलं, ती पॉवर स्टोअर केली. नंतर आता युजरला मेसेज द्यायचं आहे, युजरला काय मेसेज द्यायचं आहे मला, printf युजरला मेसेज द्यायचं आहे एंटर पॉवर, सॉरी एंटर बेस. पहिल्यांदा काय घ्यायचं, बेस घ्यायचा ना आपल्याला. मी इथं काय मेसेज दिला, मी एंटर बेस असा मेसेज दिला. काय दिलं, एंटर बेस असा मेसेज दिला. बेस दिल्यानंतर मला नेक्स्ट काय करायचं, तो बेस मला स्टोअर करायचा आहे. स्कॅनएफ पुढे जाऊन स्टोअर करायचं आहे मला %d. स्टोअर कुठं करायचं, जे बेस नावाचं व्हेरिएबल बनवलेलं आहे ना आपण तिथे जाऊन स्टोअर करावं लागेल. तर %d ॲड्रेस ऑफ काय होईल आपला बेस आपला होईल. नंतर मला काय काय जसं बेस घेतला ना तसंच काय घ्यायची, पॉवर पण घ्यायची. पॉवर घ्यायची, तिथं काय करेल मी printf, इथं काय मेसेज देईल मी एंटर पॉवर किंवा कोएफिशियंट एक्सपोनंट पण म्हणू शकता तुम्ही, पण मी काय करतो इन जनरल आपण पॉवर म्हणतो तर काय पॉवरच तिथं लिहून घेऊ. झालं. स्कॅनएफ म्हणजे काय % इथं काय होईल %d. आता काय कुठं स्टोअर करायचं मला %d ॲड्रेस ऑफ कुठं स्टोअर करायचं मला, ॲड्रेस ऑफ जो पॉवर तुम्ही व्हेरिएबल बनवलं त्या पॉवर व्हेरिएबलमध्ये काय करायचं मला स्टोअर इथे करायचं. काय करायचं, स्टोअर इथे करायचं. बेस घेतला, पॉवर घेतला. आता मेन काम काय आपलं लॉजिक इम्प्लिमेंट करणं. आणि मी लॉजिकमध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं सगळ्यात पहिलं की मला जेवढी पॉवर आहे ना तिथपर्यंत काय करायचं, बेस नंबरला मल्टिप्लिकेशन करायचं. जेवढी पॉवर आहे ते काय करायचं, बेस नंबरला मल्टिप्लिकेशन करायचं. आणि त्या रिझल्टला स्टोअर करण्यासाठी मला काय लागणार, एक व्हेरिएबल लागणार आहे. कोणतं रिझल्ट, का आपण का रिझल्ट व्हेरिएबल घेतलं, कारण लूपमध्ये ब्रेक झाल्यानंतर मला एक व्हॅल्यू अशा व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायची जो काय करेल मला एंड रिझल्ट मिळवून देईल. एंड रिझल्ट मिळवून देण्यासाठी आपण कोणता डिब्बा बनवला होता, एक रिझल्ट नावाचा डिब्बा बनवला होता. त्याच्यात काय केलं मी इंट रिझल्ट काय करतो, रिझल्ट नावाचा डिब्बा बनवला. आणि जेव्हा त्या डिब्यात मी बघितलं जर गिवन नंबरला गिवन रिझल्टला मी 1ने मल्टिप्लाय केलं तर काही फरक पडणार आहे का, नाही. इथं मल्टिप्लिकेशनच का केलं, कारण की आपलं बेस काय, कारण की आपलं काय आपापसमध्ये मल्टिप्लिकेशन होतं, ॲडिशन होते का नाही, आपापसामध्ये मल्टिप्लिकेशन होतं आहे. तर मी त्याला 1शी मल्टिप्लाय केलं काही एंड रिझल्ट काही इफेक्ट पडणार आहे का नाही. समजा त्याच्यात एक 1 ॲड केला असता तर एंड रिझल्ट फरक पडला असता.
मायनस केला असता तरी एंड रिझल्ट फरक पडला असता आणि 0ने मल्टिप्लाय केला असता तरी फरक पडला असता. मग असा कोणता नंबर आहे ज्याने काहीच फरक पडणार नाही? तो काय होता 1, म्हणून मी रिझल्टमध्ये काय बनवला 1 इथे आधी इनिशियलाइज करून दिला. नंतर आपलं मेन काम काय आहे की जो बेस नंबर आहे ना तो काय करायचं रिझल्टमधल्या व्हॅल्यूशी मल्टिप्लाय करायचं. का करायचं हे तुम्हाला मी सांगितलं होतं, कारण 1ला मी त्या बेस नंबरने मल्टिप्लाय केलं तर इनिशियली 2 पाहिजे तर 2च मला मिळणार आहे. तर इथं काय करेन मी फॉर इथं स्टार्ट काय करेन मी फॉर इंट आय इज इक्वल टू काय करा 1 पासून स्टार्ट करा. आय लेस दॅन इक्वल टू मी काय सांगितलं तुम्हाला जेवढी पॉवर आहे त्या पॉवरपर्यंत जायचं आपल्याला POWER पॉवर. आणि आयला काय करा तुम्ही 1-1नी इन्क्रीमेंट करा. आयला काय करा तुम्ही 1-1नी इन्क्रीमेंट करा. आय इज इक्वल टू 1 पासून स्टार्ट करा. आय लेस दॅन इक्वल टू पॉवर आणि आयला करा 1-1नी इन्क्रीमेंट करा. नंतर मेन काम काय सांगितलं तुम्हाला की रिझल्टमध्ये तुम्ही काय करा रिझल्टमध्ये आपल्याला काय करायचं रिझल्टशी तुम्हाला मल्टिप्लाय करायचं. कशाला? जसं जसं तुमचा लूप इटरेट होतो तसं काय करायचं रिझल्टशी तुम्हाला मल्टिप्लाय करायचं. कशाला? जी बेस व्हॅल्यू राहील बेसमध्ये जी व्हॅल्यू राहील त्यांनी मल्टिप्लाय करायचं. बेसनी काय केलं मी मल्टिप्लाय इथं केलं. आणि लास्टला तुम्हाला काय करायचं लास्टला तुम्हाला करायचं प्रिंटेप तुम्हाला काय करायचं %d आणि त्या रिझल्टमध्ये लास्टला जी व्हॅल्यू राहील तिला काय करा तुम्ही प्रिंट करा. आता लूप ब्रेक झाल्यावर मला एंड रिझल्ट मिळणार आहे. मग मला ते लूपमध्ये लिहिण्याची गरज आहे त्याला नाही. काय केलं मी लूपच्या बाहेर इथे लिहून घेतलं. काय केलं लूपच्या बाहेर इथे लिहून घेतलं. लूपमध्ये लिहिलं का नाही का कारण की मला काय पाहिजे एंड रिझल्ट मला पाहिजे. आलं? हा झाला पूर्ण प्रोग्राम पॉवर ऑफ नंबर. आता मी काय करतो त्याला कंपाईल अँड रन करतो. जसं आलं एंटर अ बेस तर बेस मी काय टाकतो आता 2 इथे टाकून देतो. एंटर अ पॉवर मी इथं काय टाकली 3 इथं टाकून दिली. तर मला काय मिळालं 8 मला डायरेक्टली रिझल्ट मिळून गेला. पण मला आता असा मेसेज पाहिजे की पॉवर ऑफ गिवन नंबर इज इक्वल टू दिस रिझल्ट. मी इथं काय करेल पॉवर ऑफ गिवन नंबर इज इक्वल टू %d म्हणजे काय रिझल्टमध्ये जी लास्टला व्हॅल्यू स्टोअर होईल ती काय करा आपला पॉवर राहील. मी याला काय करतो F9 करतो परत प्रिंट करतो. एंटर बेस मी काय टाकलं 2 टाकलं. एंटर पॉवर 3 टाकलं तर मला काय मिळालं पॉवर ऑफ गिवन नंबर इज इक्वल टू 8 मला असा मेसेज मिळून गेला. समजलं? हा झाला आपला पॉवर ऑफ नंबरचा प्रोग्राम. आता हा पॉवर ऑफ नंबरचा प्रोग्राम आहे ना मी तुम्हाला काय करतो परत एकदा ड्राय रन करून दाखवतो. तर सगळ्यात पहिले तुम्ही थोडं प्रोग्रामकडे बघा आणि प्रोग्रामकडे बघितल्यानंतर हे समजून घ्या की तुम्हाला इथे समजत काय नाही की प्रोग्रामची स्टार्टिंग समजत नाही की लॉजिकमध्ये आपल्याला काय प्रॉब्लेम येतो ते आधी 2 मिनटं बघा आणि मग आपण काय करू पुढं त्या गोष्टी ड्राय रन करून बघू. म्हणजे ड्राय रन केल्याने काय होतं की ॲक्च्युअलमध्ये तुम्ही ड्राय रन केल्यामुळे काय होतं की ॲक्च्युअलमध्ये तुम्ही त्या गोष्टी प्रॉपरली समजून जाता मॅथमॅटिकल वेनी समजता आणि तुमचे लॉजिक पण काय होतं व्यवस्थित क्लिअर तिथे होऊन जातं. तर मी इथे काय करतो आता इथे की आता मला ॲक्च्युअलमध्ये करायचं काम काय ते व्यवस्थित बघू. तर सगळ्यात पहिले आउटपुट स्क्रीनला बघितलं मी. आउटपुट स्क्रीनवर बघितलं तर मला काय मेसेज द्यायचा आहे युजरकडून मला 3 गोष्टी म्हणजे युजरला मला 2 गोष्टी पाहिजे युजरकडून आणि 1 गोष्ट त्याला दाखवायची म्हणजे टोटल किती 3 गोष्टी आहे. पहिली काम युजरकडून मला काय घ्यायचं एक बेस नंबर घ्यावा लागेल कारण की आपल्याला काय काढायचं 2 की पॉवर 3 हा रिझल्ट काय येतो 8 येतो. हे आपल्याला मॅथमॅटिकल वेने माहिती पण आपल्याला काय करायचं प्रोग्रामिंग वेने आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. प्रोग्रामिंग वेने कॅल्क्युलेट करायचं तर युजरकडून मला सगळ्यात पहिले काय घ्यावं लागेल एक बेस घ्यावा लागेल आणि एक पॉवर घ्यावा लागेल. का कारण हा एक बेस आणि त्याची पॉवर म्हणजे एक्सपोनंट काय याची पॉवर हे 2 आपल्या गोष्टीला काय करायचं युजरकडून घ्यायचे आणि तो रिझल्ट कॅल्क्युलेट करून मला काय करायचं एक मेसेजमध्ये द्यायचं द पॉवर ऑफ गिवन नंबर इज इक्वल टू काय केलं मी 8 मी तिथं देऊन दिलं. तर युजरकडून काय घ्यायचं मला बेस. त्या बेसला मी काय करेल बेस नावाच्या व्हॅरिएबलमध्ये तो बेस स्टोअर करेल. नंतर काय करेल पॉवर नावाच्या एक व्हॅरिएबलमध्ये तुम्ही जी पण व्हॅल्यू जसे 3 काय केली मी इथं स्टोअर इथं करून घेतली. हे झाल्यानंतर मी 2 मेसेज दिले एंटर बेस. तर बेसचा ॲड्रेस राहील त्या ॲड्रेसवर जाऊन काय होईल तुम्ही जो नंबर टाकशाल तो रीड करून काय केला जाईल स्टोअर इथं केलं जाईल. एंटर अ पॉवर तुम्ही जी पॉवर टाकशाल ती काय होईल पॉवर व्हॅरिएबलचा जो ॲड्रेस राहील तिथे जाऊन स्टोअर होईल. समजा बेसचा ॲड्रेस काय 100 आहे आणि पॉवरचा ॲड्रेस काय 200 असे 2 ॲड्रेस जाऊन काय होईल त्या व्हॅल्यू जाऊन स्टोअर होतील. झाल्या स्टोअर. आता मला काय करायचं आहे एक डब्बा बनवायचा ज्याच्यामध्ये काय ॲक्च्युअल आपला रिझल्ट स्टोअर होणार आहे आणि तो डब्बा कोणत्या टाईपचा आहे इंटिजर टाईपचा आहे आणि त्याच्यामध्ये त्याचं नाव काय रिझल्ट आहे. आणि इनिशियली जेव्हा काहीच नाही ना तेव्हा काय माहिती का 1 आहे त्याच्यामध्ये. इनिशियली काहीच नाही तेव्हा काय 1 आहे. का 1 आहे जसं की आता मी सांगा 2 क्यूब म्हणजे काय असतो
8 ही डायरेक्ट माहिती, पण त्याला ॲक्च्युअलमध्ये काय असतं तो 2 इंटू की तुम्ही 2ला काय करा 3 वेळेस मल्टिप्लाय करा. याचा मिनिंग काय असतो, तुम्ही 2ला काय करा 3 वेळेस मल्टिप्लाय करा. तर 3 वेळेस काम करायचं म्हणजे पहिल्यांदा स्टार्टिंग आपल्याला 1 पासून 2 आणि 3 एक एक स्टेप करून काय करायचं मूव्ह करायचं. का, कारण की 2 जेव्हा एकटा राहील तेव्हा, जेव्हा मी दुसऱ्यांदा मल्टिप्लाय करेल तेव्हा दुसऱ्यांदा होईल, तिसऱ्यांदा मल्टिप्लाय करेल तेव्हा काय करेल तिसऱ्यांदा होईल. म्हणजे जेवढी पॉवर येईल तिथपर्यंत काय करायचं आपल्याला आपसमध्ये त्या बेस नंबरला मल्टिप्लाय करायचं. पण हा लूप तर मला समजला स्टार्टिंग कडून करायची की 1 पासून तर जावाच लागेल आपल्याला, कारण एकदा तरी 2 घ्यावाच लागेल, नंतर दुसऱ्यांदा घ्यावं लागेल, दुसऱ्यांदा असेल पॉवर तर तिसऱ्यांदा, जर 3 पॉवर असेल तर 3दा आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. मग मी बघितलं जर जेवढी पॉवर आहे तर मी पॉवरला काय करतो, पॉवर इनिशियली 1 राहते, नंतर 2 राहील, नंतर 3 राहील, म्हणजे आपसमध्ये काय होणार आहे मल्टिप्लिकेशन होणार आहे. ही मॅथमॅटिकल आपल्याला माहिती. मग i = 1 आहे तर 2 राहील, i = 2 आहे तर अजून एक 2ने मल्टिप्लाय करायचं, आणि i = 3 आहे जी पॉवरमध्ये आपली लास्ट राहणार आहे त्यांनी काय करायचं मल्टिप्लाय करायचं. लास्टला आल्यानंतर मला काय मिळायचं, एक रिझल्ट मिळायला पाहिजे. या रिझल्टला स्टोअर करण्यासाठी कोणी पाहिजे, नाही तर असं कॅल्क्युलेट करून उपयोग आहे का, नाही. का, कारण की आपसमध्ये मल्टिप्लाय करता लूप जसं जसं चालतो तसं काय होतं आपसमध्ये मल्टिप्लिकेशन होतं त्यांचं. जेव्हा बेसमध्ये 2 राहतो म्हणजे त्याची पॉवर काय राहते 1 राहते. जेव्हा बेसमध्ये 2 आहे आणि त्याची पॉवर 2 आहे म्हणजे काय ते आपसमध्ये 2दा मल्टिप्लिकेशन झाले राहतं. जेव्हा बेसमध्ये 2 आहे आणि त्याची पॉवर 3 आहे तर आपसमध्ये काय 3 वेळा मल्टिप्लिकेशन होत राहतं, आणि या 3 वेळा मल्टिप्लिकेशन केल्यानंतर मला काय मिळतो रिझल्ट 8 आपल्याला मिळतो. तर एकच काम परत करायचं काय, आपण डायरेक्ट त्याला लूपमध्येच टाकून देऊ ना. मग लूपमध्ये काय सांगावं लागतं की तुम्हाला स्टार्ट कडून करायचं. स्टार्ट मी केलं इंट i = 1 पासून नेलं कुठपर्यंत की आपल्याला जेवढी पॉवर आहे तेवढं काय करायचं, तेवढ्या वेळेस आपसमध्ये मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे i < कुठपर्यंत जाईल पॉवरपर्यंत आपला जाईल, आणि एक एक स्टेपनी जशी जशी पॉवर वाढते, एक पहिली पॉवर, दुसरी पॉवर, तिसरी पॉवर, असं काय करायची पॉवर आपल्याला इन्क्रीमेंट करायची. म्हणजे i काय करावं लागेल प्लस आपल्याला करावं लागेल, आणि हा पूर्ण प्लस केल्यानंतर जो आपण रिझल्टमध्ये डिब्बा बनवला त्याच्यामध्ये काय करायची प्रत्येक लूपनंतर जी व्हॅल्यू होते ना ती काय करायची स्टोअर करायची. पण ती स्टोअर कशी करायची, तुमचा आधीची रिझल्टमध्ये असलेली व्हॅल्यूसोबत या बेस नंबरने काय करायचं मल्टिप्लाय करायचं. मग 1 × 2 केल्यावर काय मिळालं 2, तर इथे बेसमध्ये काय व्हॅल्यू आपली झाली 2 आपली झाली. मग नंतर 2ने परत त्या बेस काय हाच आहे 2 × 2 केल्यावर काय आलं 4, तर हे 4मध्ये नवीन व्हॅल्यू काय स्टोअर झाली रिझल्टमध्ये 4 स्टोअर झाली. केव्हा, जेव्हा i = काय माझा 2 आहे. मग i अजून एकदा इन्क्रीमेंट झाला 3 झाला. मग 3 झाल्यानंतर काय झालं, या 4ने परत 2 सोबत मल्टिप्लाय केलं आणि मला काय मिळालं 8. ही काय झालं पॉवर आपली लास्ट झाली. i अजून इन्क्रीमेंट झाला 4 झाल्यानंतर लूप काय झाला ब्रेक झाल्यानंतर रिझल्टमध्ये लास्टला व्हॅल्यू काय 8. ती 8 व्हॅल्यूला काय केलं मी फक्त इथे प्रिंट करून दिलं. समजलं. हे झालं आपलं पूर्ण लॉजिकल अप्रोच. ड्राय रन केलं मी, माझी लॉजिक एक्सप्लेन केलं, त्याला इम्प्लिमेंट केलं, आउटपुट पण बघितलं आपण, सगळ्या गोष्टी आपल्या काय झालेल्या इथे क्लिअर झालेल्या. आणि हा झाला आपला पॉवर ऑफ नंबरचा प्रोग्राम. काय झालं पॉवर ऑफ नंबरचा प्रोग्राम. परत एकदा काय करतो मी याला बिल्ड अँड रन करून दाखवतो तुम्हाला. बिल्ड अँड रन केल्यानंतर मला काय करायचं, बेस समजा मी 3 टाकतो, पॉवर त्याची 2 टाकली तर मला काय मिळालं 3चा स्क्वेअर काय असतो 9, तर 9 रिझल्ट मला इथे मिळून गेला. समजलं. हे झालं आपलं पूर्ण प्रोग्राम. या प्रोग्रामसाठी व्यवस्थित प्रॅक्टिस करा. नेक्स्ट आपल्याला जी गोष्ट शिकायची आहे, नेक्स्ट गोष्ट आपल्याला ही शिकायची, काय शिकायचं आपल्याला नेक्स्टमध्ये सम ऑफ n नॅचरल नंबर. काय शिकायचे, सम ऑफ n नॅचरल नंबर. आता मला सांगा नॅचरल नंबर काय असतं हे सांगा आधी. नॅचरल नंबर काय असतं हे सांगा. नेक्स्ट प्रोग्राम आपल्याला काय करायचं आहे, सम ऑफ n नॅचरल नंबर. काय करायचं आहे, सम ऑफ n नॅचरल नंबरचा प्रोग्राम आपल्याला बघायचा आहे. आधी मला तुम्ही सांगा नॅचरल नंबर म्हणजे काय असतं. नॅचरल नंबर म्हणजे काय. नॅचरल नंबर म्हणजे नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या म्हणजे काय की जसं 1 2 3 4 5 6 7 8 असे इन्फिनिटी टाइम्स जेवढे पॉझिटिव्ह इंटिजर आहे 1 पासून तर काय 1 पासून ते इन्फिनिटी टाइम्स पॉझिटिव्ह जेवढ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या काय नॅचरल नंबर्स त्यांना म्हणतात. आता मला काय करायचं आहे की एक स्पेसिफिक रेंजपर्यंत नॅचरल नंबरचं काय पाहिजे मला सम मला पाहिजे. काय पाहिजे, एक स्पेसिफिक रेंजपर्यंत नॅचरल नंबरचं काय पाहिजे मला सम मला पाहिजे.
एक स्पेसिफिक रेंजपर्यंत काय पाहिजे, नॅचरल नंबरचा सम पाहिजे. म्हणजे सम म्हणजे आपसमध्ये त्यांनी काय, जसं की 1 + 2 केलं काय 3, 3नी काय करा 3 सोबत ॲड करा 6, 6नी काय करा 4 सोबत ॲड करा 10 झालं, 10नी काय करा 5 सोबत ॲड करा 15 झालं, 15नी काय करा 6 सोबत ॲड करा 21, 21नी काय करा 7 सोबत ॲड करा 28, 28नी काय करा 8 सोबत ॲड करा 36. असं काय करा तुम्ही ॲड करत चला आणि ती ॲडिशन जी येईल ना मला काय करा प्रिंट करून द्या. सर म्हणजे इथं कुठेतरी शिकलेलं आपण, कुठं शिकलेलं आहे मॅथमॅटिकलमध्ये. सम ऑफ n नॅचरल नंबर काय असतो फॉर्म्युला, n × n + 1 / 2. आणि हा n काय असतो माहिती का, हा n असतो की तुम्हाला किती नंबरचा सम पाहिजे. हा n काय असतो, किती नंबरचं तुम्हाला काय पाहिजे, सम तुम्हाला पाहिजे, किती नंबरचं सम पाहिजे. जसं आता मला पहिल्या 5 नंबरचं सम पाहिजे, तर मी इथं काय करा माहिती का, 5 × 5 + 1 / 2 म्हणजे काय माहिती का, 5 × 6 / 2 म्हणजे 6 म्हणजे टोटल काय आहे 15 हे पहिल्या 5 नंबरचं सम. ॲड करून बघायचं आहे तुम्हाला. 1 + 2 3, 3 + 3 6, 6 + 4 10, 10 + 5 15. पहिल्या n नॅचरल नंबरचं सम काय मिळालं 15. या फॉर्म्युल्यानं काय मिळालं मला 15. मग तुम्हाला आधी काय करतो मी फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट करून दाखवतो सम ऑफ n नॅचरल नंबर. काय करायचं, सम ऑफ n नॅचरल नंबर काय करायचं फॉर्म्युल्याने तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवायचं. तर फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट करायचं मी डायरेक्ट काय करेल वाईड मेन. आता मला युजरकडून काय घ्यायचं की मला किती नॅचरल नंबरचा सम पाहिजे. तर युजरला काय करावं लागेल, एक मेसेज द्यावा लागेल. तो काहीतरी इनपुट देईल, त्या इनपुटला स्टोअर करण्यासाठी कोणीतरी एक नंबर लागेल. तो नंबर कुठे जाऊन स्टोअर होतो, n मध्ये जाऊन स्टोअर होतं. 5 पाहिजे तर 5 आपला स्टोअर होईल. आणि त्याला काय करायचं, युजरला एक मेसेज द्यायचा मला प्रिंटेफ. काय मेसेज देईल मी, एंटर नंबर असा मेसेज देईल. तर युजर काय करेल, एक नंबर टाकल, त्या नंबरला रीड करून काय करायचं आपल्याला स्टोअर करायचं एक स्पेसिफिक लोकेशन. तर इथं काय करेल मी स्कॅनएप इथं काय करेल मी %d. आणि स्टोअर कुठं करायचं मला, स्टोअर करायचं मला ॲड्रेस ऑफ n व्हेरिएबलचा जो ॲड्रेस आहे तिथे जाऊन काय करायचं मला स्टोअर करायचं आहे. का स्टोअर करायचं आहे पुढं आपण मी सांगतो. तर इथं काय करायचं मला प्रिंटेफ सम ऑफ काय पाहिजे n नॅचरल नंबर पाहिजे. इथं मी मेसेज देतो सम इज इक्वल टू %d, सम इज इक्वल टू %d. आणि डायरेक्टली इथं काय करतो फॉर्म्युला आपला n × n प्लस काय केलं n × n प्लस काय होतं n × n + 1 डिवाइड बाय काय होतं आपलं डिवाइड बाय 2. हा काय होता आपला सम ऑफ n नॅचरल नंबरचा फॉर्म्युला होता. तर हा या फॉर्म्युल्याने डायरेक्ट काय करतो मी तुम्हाला आउटपुट दाखवतो. जसं की आता इथं काय झालं n × n + 1 इथे इंटू करावं लागेल ना आपल्याला मल्टिप्लिकेशन. n × n + 1 / 2 आपल्याला करावं लागेल. इथं काय केलं मी F9 दाबलं. जसं की एंटर अ नंबर, तर पहिल्या 5 नंबरचं मला काय पाहिजे सम पाहिजे. पहिल्या 5 नंबरचं सम काय आलं 15. आणि ते 15 डायरेक्टली काय झालं आउटपुटमध्ये आलं. म्हणजे कसं आलं तर इकडं बघा. आता काय केलं मी सम ऑफ n नॅचरल नंबर म्हणजे पहिल्या 5 नंबरचं काय पाहिजे मला ॲडिशन पाहिजे. तर मी डायरेक्ट काय केलं सम पाहिजे मला. तर यांचं काय केलं मी फॉर्म्युल्यामध्ये टाकलं 5 × 5 + 1 म्हणजे काय 6 / 2 म्हणजे 5 × 6 / 2 बेत्रिक 6 5 × 3 काय झालं 15. आणि असं इन जनरल जरी ॲड केलं तर काय येईल 1 + 2 3 3 + 3 6 6 + 4 10 4 + 5 सॉरी 10 + 5 किती झाले 15 आपले झाले. हे आणि रिझल्ट काय येते एकदम ओके येत आहे. पण आता प्रॉब्लेम असा आहे की आपण या गोष्टी करतोय फॉर्म्युला बेस सगळ्यांना माहिती. पण आपल्याला प्रोग्रामिंग वेमध्ये मॅन्युअल वे म्हणजे लॉजिकल वे कसा येईल त्या वेने आपल्याला काय करायचं याला सॉल्व्ह करायचं आहे. तर कसं करू शकता थोडा विचार करा. जसं रिझल्टला स्टोअर करण्यासाठी लॉजिक लावलं होतं आपण की एक रिझल्ट आपण स्टोअर करू शकतो. सेम आता मला काय करायचं आहे सम ऑफ n नॅचरल नंबरला कसं आपण स्टोअर करू शकतो. म्हणजे काहीतरी एक व्हेरिएबल बनावं लागेल. एक मला माहिती की जेवढे रेंज आहे तिथपर्यंत आपल्याला जावं लागेल. म्हणजे की 5 नंबर टाकले तर त्या नंबरपर्यंत आपल्याला काय करायचं 1 पासून स्टार्ट करायचं 1 2 3 4 5 पर्यंत काय ॲड करायचं. तर मला हे समजून गेलं लूप स्टार्ट करून करावं लागेल 1 पासून स्टार्ट करावं लागेल नेवा कुठपर्यंत लागेल जोपर्यंत नंबर आहे. आणि एक नंबरचं ॲड करायचं म्हणजे मूव्ह कितीने करावं लागेल मला शिफ्ट एकनीच मूव्ह करावं लागेल. i = 1 i = 2 i = 3 i = 4 i = 5 पर्यंत. आणि ज्या व्हॅल्यू आहे तेच मला काय करायचे ॲड करायचे. पण ॲड करण्याच्या आधी मला सांगा एक कोणतं तरी डिब्बा आपल्याला ठेवावं लागेल तेव्हाच मला लास्ट रिझल्ट मिळेल ना. तर त्या डिब्ब्यामध्ये ना आपण काय करू एक व्हॅल्यू स्टोअर करू. जसं की आता मला काय 1 2 3 4 5 या 5 नंबरची काय करायची ॲडिशन करायची मला. त्या ॲडिशन कशी होईल यांची ॲडिशन आपण करू. काय केलं 1 + 2 2 2 + 3
2 + 3 काय झालं माझं 5. नंतर सॉरी 1 + 2 काय झालं, सॉरी आता मला काय करायचं आहे, एक आपण पहिलं काय करायचं 1 ते 5 मला नंबर ॲड करायचे, 1 2 3 4 5. या दोघांची ॲडिशन केली काय झालं मला 3 मिळालं. हा 3 आणि 3 ॲड झाल्यावर काय मिळालं मला 6 मिळालं. 6 आणि 4 ॲड झाला काय मिळालं मला 10 मिळालं. या 10 आणि 5 मिळालं काय मिळालं 15 मिळालं. आणि मला पहिल्या 5 नंबरचंच काय पाहिजे होतं, सम इथे पाहिजे होतं. आणि मला काय आहे, जसं रिझल्टमध्ये आपण काय घेतलं 1 करून मी स्टोअर केलं तिथे काही इफेक्ट पडला का, नाही. 1नी मल्टिप्लाय केलं त्या नंबरला काही इफेक्ट पडत नव्हता. तसंच मी अजून एक डिब्बा घेतला, त्या डिब्यामध्ये नवीन जे व्हॅल्यू आहेत जसं 3 आलं, 6 आलं, 10 आलं आणि लूप ब्रेक व्हायच्या आधी 15 आली. तर या सगळ्या व्हॅल्यूने स्टोअर करण्यासाठी कोणीतरी आपल्याला पाहिजे. मग त्या स्टोअर करण्यासाठी आधी इनिशियलाइज पण करावं लागेल आपल्याला. तसं स्टोअर करेल का तो, नाही, फक्त व्हॅरिएबल होईल. पण त्याच्यात व्हॅल्यू काय करायचे, नवीन व्हॅल्यू अपडेट करायचे. ते अपडेट करण्यासाठी इनिशियली मला मेन्शन करावं लागेल की हे खोकं आहे, या खोक्यामध्ये आता काहीच नाही भाऊ असं. मग काहीच नाही, मग ते मला डिनोट करावं लागेल. काहीच नाही म्हणजे काय राहतं त्याच्यामध्ये 0 आहे. मग 0 आहे, मग त्याच्यामध्ये तुम्ही काय ॲड करू शकता, नवीन ज्या व्हॅल्यू तुम्हाला ज्या ॲड करायच्या त्या ॲड तुम्ही करू शकता. एखादी बर्नी, त्या बर्नीमध्ये काहीच नाही तर म्हणजे काय 0 आहे. आणि जे एखादी गोष्ट ॲड केली म्हणजे काय, ती गोष्ट आपल्याला कंटिन्युअसली अपडेट आपली होत राहील. मग ती अपडेट होणारी व्हॅल्यू कुठपर्यंत अपडेट करायची आहे, जोपर्यंत लूप काय होत नाही, ब्रेक होत नाही. म्हणजे काय, जोपर्यंत आपला लूप ब्रेक होत नाही तोपर्यंत काय करायची, मला व्हॅल्यू अपडेट करायची. तर इथं काय केलं माहिती का, सम नावाचं एक व्हेरिएबल बनवलं, ज्याच्यामध्ये काय केलं, इनिशियली मी 0 व्हॅल्यू ठेवली. काय ठेवली, 0 व्हॅल्यू ठेवली. कशामध्ये, सममध्ये काय ठेवली मी, सममध्ये ठेवली 0 व्हॅल्यू ठेवली. आता काय करायचं माहिती का मला, जर 0मध्ये मी 1 ॲड केलं, काय केलं, 0मध्ये 1 ॲड केलं तर मला काय भेटतं, 0 + 1 केलं तर काय मिळालं मला 1 मला मिळालं. 0मध्ये आता हा सममध्ये काय आता 1 आहे, या 1मध्ये काय केलं 2 ॲड केलं तर मला काय मिळालं 3 मला मिळालं. काय मिळालं 3 मला इथं मिळालं. तसंच आता मी काय करतो माहिती का, या 3मध्ये काय केलं मी, आता 3 ॲड केलं, कारण 1 झाला 2 झाला, आता 3 ॲड करून बघतो 6. या 6मध्ये काय ॲड केलं मी, 4 ॲड केलं. 6मध्ये 4 ॲड केलं, काय मिळालं 10. या 10मध्ये काय ॲड केलं मी, 5 ॲड केलं, काय झालं 15. आणि मला किती नंबरचं सम पाहिजे होतं, पहिल्या 5 नंबरचं काय पाहिजे होतं, सम पाहिजे होतं. म्हणून मी 5 नंबर इथं ॲड केले. आणि कशात ॲड केले मी, एक सगळ्यात इनिशियली कशात ॲड केला, 1 मी 0मध्ये ॲड केलं. पण 0मध्ये ॲड करून मला काही इफेक्ट पडला का पहिल्या 5 नंबरच्या सममध्ये, नाही. तर मला लूपची कंडिशन कुठून चालू केली, मी 1 पासून चालू केली. कुठपर्यंत दिली, जोपर्यंत आपला नंबर आहे तोपर्यंत केलं. आणि जोपर्यंत लूप ब्रेक होत नाही तोपर्यंत काय करायचं, आपल्याला लूप हा इटरेट करत राहायचं. म्हणजे काय करायचे, प्रोग्राममध्ये काय चेंजेस करावं लागेल मला सांगा. युजरकडून नंबर घ्यायचा आहे, हे पण घ्यायचं आहे. आता ही गोष्ट आपण डायरेक्ट करत होतो, त्याच्या जागी आता आपल्याला काय करावं लागेल, त्याच्या जागी आपल्याला करावं लागेल फक्त काय, इथं मी करेल, आता इथं मी काय करेल, एक आपल्याला डब्बा बनवायचा जो काय सम नावाचा असेल, त्याच्यात इनिशियली व्हॅल्यू काय असेल 0 आपली असेल. आणि नंतर मला काय करायचं, फॉर इंट आय इज इक्वल टू काय करायचं, 1 पासून लूपला स्टार्ट करायचं, आय लेस दॅन इक्वल टू काय करायचं, मला आय लेस दॅन इक्वल टू मला जायचं आहे लास्टला. कुठपर्यंत जायचं आहे, लास्टला मला जायचं आहे. आय लेस दॅन इक्वल टू एंटर नंबर केलं मी. आय लेस दॅन इक्वल टू कुठपर्यंत जायचं आहे, जेवढे नंबर राहील म्हणजे एनमध्ये जी लास्टला व्हॅल्यू राहील तिथं काय करायचं, मला एनमध्ये जी लास्टला व्हॅल्यू राहील तिथपर्यंत मला जायचं आहे ना. जसे 5 असेल तर 5पर्यंत आपण काय करतो, ॲड करतो. तर आय लेस दॅन कुठपर्यंत न्यावं लागेल, मला एनपर्यंत न्यावं लागेल. आणि आयला काय करायचं, एक इन्क्रीमेंट करायचं आहे. आणि याच्यात ऑपरेशन काय करायचं आहे, सममध्ये आपल्याला आय ॲड करत चालायचं आहे. कारण 1 सममध्ये पहिल्यांदा इनिशियल काय 0 आहे, 0मध्ये 1 ॲड केला 1मध्ये मी आयची व्हॅल्यू ॲड केली, 1मध्ये 1 ॲड केला 2मध्ये 1मध्ये आता आयची व्हॅल्यू काय होईल, पहिल्यांदा 1 ॲड केली 0मध्ये. सांगतो मी तुम्हाला, सम इज इक्वल टू काय होईल इथं, सम इज इक्वल टू सम प्लस आय. आणि जेव्हा लूप ब्रेक होईल तेव्हा लूप ब्रेक नंतर मला इथं काय मॅसेज द्यायचा आहे, प्रिंटेफ हा मॅसेज द्यायचा मला, सम ऑफ n नॅचरल नंबर इक्वल टू काय %d आणि ती व्हॅल्यू कुठे स्टोअर आहे, सममध्ये जाऊन ते आपलं एंड रिझल्ट स्टोअर आहे. म्हणजे काय, तुम्ही म्हणशाल सर प्रोग्राम तर खूप लिहिलेला आहे, आता आम्हाला समजावं असं. आता काय करायचं, एंटर नंबर, युजर काय करेल, एक नंबर टाकल, तो कुठे जाऊन स्टोअर होईल. जसं 5 नंबरची मला पाहिजे, पहिल्या 5 नंबरची मला काय पाहिजे, ॲडिशन पाहिजे. तर मी एक n नावाचं व्हेरिएबल बनवलं, त्या व्हेरिएबलच्या ॲड्रेसवर जाऊन, जसं त्याचा व्हेरिएबलचा ॲड्रेस काय 1000, या 1000 जाऊन काय होणार आहे, आपला 5 जाऊन स्टोअर होणार आहे. नंतर मी एक असा डिब्बा बनवला, त्या डिब्यामध्ये काय आपल्याला
एक नवीन व्हॅल्यू अपडेट होत राहणार आहे. त्या व्हॅल्यू अपडेट झाल्यानंतर जसा तुमचा लूप ब्रेक होईल त्या लूप ब्रेकमध्ये जो लास्टला जी व्हॅल्यू राहील तीच व्हॅल्यू काय राहणार आहे आपली सम ऑफ n नॅचरल नंबर राहणार आहे. मी काय केलं इथे सम नावाचं एक व्हेरिएबल बनवला. त्याचा ॲड्रेस समजा 2000 आहे. त्याच्यामध्ये इनिशियल व्हॅल्यू काय आहे 0 आहे. नंतर मला समजलं की मला काय करायचं आहे नॅचरल नंबरचं सम काढायचं. मी n कडून स्टार्ट केलं. आपलं 1 पासून तर काय करायचं त्या नंबरपर्यंत मला जावं लागेल आणि त्यांना काय करायचं ॲड करत चालायचं. कशामध्ये सममध्ये जी इनिशियल व्हॅल्यू त्याच्यामध्ये काय करायचं ॲड करायचं. तर मी i इज इक्वल टू काय केलं मी 1 इथं केला आणि इथं काय केलं सममध्ये इनिशियल व्हॅल्यू काय 0 आहे. तिथं काय केलं मी सम इज इक्वल टू सम प्लस आय करत राहिलो आणि सममध्ये काय नवीन जी व्हॅल्यू अपडेट होत राहील. जेव्हा मी लूप जसं चालतं ते लूपमधली जी व्हॅल्यू होती मी ॲड करत गेलो तर सममध्ये काय झालं आपलं नवीन व्हॅल्यू अपडेट होत आहे. पहिला आय इज इक्वल टू काय 1 आहे. तर सममध्ये व्हॅल्यू काय आपली इनिशियली 0मध्ये काय ॲड केलं मी आयची व्हॅल्यू काय 1 आहे. आता आय काय होईल एकनी इन्क्रीमेंट होईल. आय इन्क्रीमेंट होऊन काय होईल 2. 2 लेस दॅन इक्वल टू एनमध्ये काय आता 5 आहे का. मग आय इज इक्वल टू 2ला काय करा तुम्ही सममध्ये करंट व्हॅल्यू काय 1 आहे. त्या 1मध्ये काय ॲड करा तुम्ही 2 म्हणजे काय मिळेल मला सममध्ये नवीन व्हॅल्यू 3 मला मिळेल. जेव्हा आय इज इक्वल टू आता काय आय इन्क्रीमेंट होईल 3 होईल. 3 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का आहे. तुम्ही या 3मध्ये काय करा ही आयची करंट व्हॅल्यू म्हणजे 3 काय झालं 3 + 3 काय झालं आपला 6 आपला झाला. नंतर काय होईल आय इन्क्रीमेंट होईल. आय इन्क्रीमेंट होऊन काय झाला 4 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का आहे. तर तुम्ही काय करा सममध्ये जी करंट व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये काय करा आयला ॲड करा म्हणजे काय 6 + 4 10 आपला झाला. नंतर काय झालं आय इज इक्वल टू 5 झाला म्हणजे काय तुमची सममधली जी करंट व्हॅल्यू इथं चेक होईल 5 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का हा इक्वल आहे 5 म्हणजे ही कंडिशन काय झाली ट्रू झाली. तर या सममधली जी करंट व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये काय करा तुम्ही 5ला ॲड करा म्हणजे काय 15. आय इन्क्रीमेंट होईल परत 15 झाल्यानंतर काय आय इन्क्रीमेंट होईल काय होईल 6 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का नाही आहे. तर लूप ब्रेक होईल. लूप ब्रेक झाल्यानंतर लास्टला सममध्ये व्हॅल्यू काय माझी 15 आणि ही 15च माझं काय राहणार आहे आउटपुट आपल्याला मिळणार आहे. समजलं. हे झालं पूर्ण लॉजिक. त्याचं ड्राय रन पण मी करून दाखवलेलं आहे. हा झाला सम ऑफ n नॅचरल नंबर. सेम आता तुम्हाला काय करायचं एक ट्राय करायचं सम ऑफ स्क्वेअर ऑफ n नॅचरल नंबर. तुम्ही माझ्या सम ऑफ स्क्वेअर ऑफ n नॅचरल नंबर म्हणजे काय 1 स्क्वेअर + 2 स्क्वेअर + 3 स्क्वेअर + 4 स्क्वेअर + 5 स्क्वेअर असं करत काय करायचं n स्क्वेअर. जोपर्यंत n स्क्वेअर असेल तोपर्यंत काय करायचं तुम्हाला ॲड इथे करत चालायचं आहे. याचा फॉर्म्युला डायरेक्ट n इंटू 2 मिनटं एक्झॅक्ट फॉर्म्युला तुम्हाला दाखवतो मी. याचा फॉर्म्युला काय याचा फॉर्म्युला बघा हा फॉर्म्युला आहे n इंटू n + 1 डिवाइड बाय इंटू 2n + 1 डिवाइड बाय 6 हा त्याचा फॉर्म्युला आहे. आता याच प्रोग्राममध्ये तुम्हाला लास्टला मी चेंज करून दाखवतो. सम ऑफ स्क्वेअर ऑफ n नॅचरल नंबर जेव्हा एक नंबर ॲड करायचा होतो तेव्हा काय करत होतो आयला ॲड करत होतो. आता स्क्वेअर करायचं म्हणजे काय करायचं मला आयला मल्टिप्लाय काय करायचं आय सोबत मल्टिप्लाय करावं लागेल ना. फक्त आयला काय करायचं आय सोबत मल्टिप्लाय करावं लागेल. जसं की एंटर हवी 5 तर पहिल्या 5 नंबरचे तुम्ही स्क्वेअर करून ॲड केले तर काय मिळतं बघायचं का तुम्हाला. मी तुम्हाला दाखवतो. 1चा स्क्वेअर काय राहतो 1 2चा स्क्वेअर काय राहतो 4 याचा 9 नंतर काय झालं 16मध्ये ॲड काय केलं 25 इथं काय मिळालं 6 आणि 5 11 आणि 10 21 आणि 4 25 5 गेले 8च्याला वरती आले 2 आणि 3 आणि 2 5 लास्ट काय मिळालं मला 55. पहिल्या 5 नंबरचं स्क्वेअर सम ऑफ स्क्वेअर ऑफ n नॅचरल नंबर बघितलं काय 55 मला मिळालं. आणि दुसरा फॉर्म्युला काय होता n इंटू n + 1 इंटू 2n + 1 हाच फॉर्म्युला होता ना. मी चेक करतो एक फॉर्म्युला काय होता आपला n इंटू n + 1 2n + 1 डिवाइड बाय काय करायचं आपल्याला 6 करायचं. काय करायचं डिवाइड बाय 6. या फॉर्म्युल्यामध्ये आता n काय टाकलं मी 5 इंटू 6 इंटू 2 इंटू 5 10 आणि हा 11 डिवाइड बाय काय केलं 6 हा 6 कॅन्सल झाला. आन्सर काय मिळालं मला 55 आपला आन्सर मिळालं. तर ती दोन्ही काय कॅल्क्युलेट आणि प्रोग्रामिंग वेनी केलं पण ते काय कॅल्क्युलेट आहे. चेंज काय केलं मी सम ऑफ n नॅचरल नंबरमध्ये सम ऑफ n नॅचरल नंबरच्याच प्रोग्राममध्ये जर सम ऑफ स्क्वेअर ऑफ n नॅचरल नंबर करायचं तुम्ही काय जिथं आय ॲड करत होता तिथं काय करायचं तुम्हाला आय ॲड करत होतं तिथं काय करायचं होतं तुम्हाला आयचा स्क्वेअर ॲड करायचा. तो पण झाला आपला आता प्रोग्राम आला देण्यात. सगळे ॲप्रोचने आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित डिस्कस केलेले. हे प्रोग्राम ट्राय करा व्यवस्थित. तुम्हाला मी PDF कालच अपलोड करून देतो गिटहबवर. तुम्ही क्वेश्चन सगळे सॉल्व करा आणि उद्याच्या लेक्चरमध्ये आपण प्राईम नंबर फिबोनाची नंबर फॅक्टोरियल नंबर हे प्रोग्राम आता पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करू. हे क्वेश्चन थोडे तुम्हाला डिफिकल्ट वाटले असेल जे इनिशियल लेवलला आहे ते
का? कारण की तुम्ही आत्ताच बेसिक गोष्टी शिकत आलाय, पण अचानक तुम्हाला असे अवघड प्रोग्राम तुम्हाला दिसतील. पण तुम्हाला घाबरायचं नाही. मी जसं सांगितलं त्या लॉजिकने तुम्ही लिहून घ्या, व्यवस्थित ड्राय रन करा, व्यवस्थित इम्प्लिमेंट करा. 1-2 लेक्चर